वडापावच्या नादात महिलेने गमावले तब्बल 14 लाख रुपयांचे दागिने। पुण्यातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे। यात भोरट्या चोरांच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे। अशीच एक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। एका जोडप्याला वडापाव खाणे चांगलेच महागात पडले आहे। चोरट्यांनी महिला गाडीत लावत असताना तिचे लक्ष नसल्याची संधी साधून गाडीसमोर लावलेली सोन्याची बॅग लंपास केली। तब्बल 14 लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना हडपसर येथे एका वडापावच्या गाडीसमोर घडली आहे। एक जोडपे वडापाव खाण्यासाठी थांबले असताना चोराने त्यांच्या गाडीला लावलेली दागिन्यांची पिशवी महिलेच्या नकळत लंपास केली। या पिशवीत 195 ग्रॅम सोनं होतं। आत्ताच्या बाजारभावानुसार तब्बल 14 लाख रुपयांचं सोनं चोरट्यांनी लंपास केलं आहे। मांजरीमध्ये राहणारे दशरथ धामणे व त्यांची पत्नी जयश्री धामणे यांनी बँकेत तारण ठेवलेले 195 ग्रॅम सोनं सोडून आणलं होतं। सोन्याची बॅग घेऊन दोघेही घरी परत जात होते। यावेळी त्यांनी दागिन्यांची पिशवी मोपेड बाईकच्या पुढे लटकवली होती। घरी जात असताना दोघेही नातवंडांना वडापाव घेण्यासाठी हडपसरमधील रोहित वडेवाले समोर थांबले होते। यावेळी दशरथ धामणे वडापाव घ्यायला गेले तर त्यांच्या पत्नी गाडीपाशी उभ्या होत्या। यावेळी धामणे यांना चोरट्यांनी तुमच्या गाडीच्या मागे पैसे पडल्याची बतावना केली। गाडीच्या मागे पैसे खरंच पडले आहेत का हे पाहण्यासाठी धामणे खाली वाकल्या। त्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या एकाने त्यांच्या गाडीवरील हुकला लटकवलेली दागिन्यांची पिशवी घेऊन पसार झाले। ही संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाले आहे। धामणे यांच्या बॅगेत सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या व इतर दागिने मिळून जवळपास 195 ग्रॅमचे 14 लाख रुपयांचे सोने होते। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।